15 कोटीहून अधिक विकास कामांचं भूमिपूजन रोह्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन कुंडलिका नदी विकास शिवसृष्टी शिल्प आणि खाऊ गल्लीला मिळणार गती खासदार सुनील तटकरेंच्या प्रयत्नातून पर्यावरणीय सांस्कृतिक धार्मिक आणि पर्यटन विकासाला चालना रायगड रोहा येथे जिल्हा नियोजन समिती निधी अंतर्गत कुंडलिका नदी किनारा येथे विविध ठिकाणी पूर संरक्षण भिंत बांधकाम व नदी संवर्धनाची विविध कामांचा शुभारंभ हा तसेच कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे आधुनिक खाऊ गल्ली विकसित करणं स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे ब्लड बँक अद्ययावत करणं कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे जे स्कूल ऑफ आर्ट यांनी तयार केलेले शिवसृष्टी शिल्प उभारणीचं काम आहे आणि प्रादेशिक पर्यटन नियोजन अंतर्गत श्री धाबीर महाराज मंदिर येथे भक्त निवास नूतनीकरण व मूलभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे या विविध विकास कामे करण्यात येणार आहेत। सोमवार दिनांक 11 मे रोजी राज्याचे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या शुभ हस्ते खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली या कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला। या भूमिपूजन सोहळ्याला महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे, मुश्ताक अंतुले, स्नेहल जगताप, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल, रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, पंचायत समिती सभापती विजया पाशीलकर, रोहा अष्टमी नगर परिषद नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे, मुरुड नगर परिषद नगराध्यक्ष आराधना दांडेकर, ऍडव्होकेट प्रवीण ठाकूर, जिल्हा अध्यक्ष उमा मुंडे, उपसभापती संजय मांडुसकर, प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवट, तहसीलदार किशोर देशमुख, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, तालुका अध्यक्ष विनोद पाशीलकर, कार्याध्यक्ष समेश शेडगे, राजीव साबळे यांच्यासह रायगड जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादी तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजामाई तसेच क्रांतीज्योती ज्योतिराव फुले रोह्यामध्ये येण्याच्या पूर्वी तटकरे साहेबांनी मला या कार्यक्रमासाठी बोलवलं। त्यांचाही जेव्हा फोन आला तेव्हा ते म्हणाले की वहिनी, आजपर्यंत आम्ही अजितदादांशिवाय एकही कार्यक्रम केला नाही आणि तुम्हाला यायला लागेल आणि असंही मी येणारच होते, पण यापुढेही हा प्रघात हा पायंडा असाच पुढे चालू राहील असे मी सुरुवातीलाच सर्वच रायगडवासियांना रोह्यावासियांना मी खात्री देते। आपल्याला माहिती आहे की रायगड म्हणजे केवळ एक लाखो भाविकांची श्रद्धा इथे जोडलेली आहे। भक्तिवासाचं रंगकाम, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश योजना, सगळ्या मूलभूत सुविधा नव्याने उभ्या राहणार आहेत। भाविकांना स्वच्छ आणि सुरक्षित आणि सुसज्ज वातावरण मिळावं हाच यामागचा हेतू आहे। आणि प्रत्येक ठिकाणी जेव्हा मी गेले तिथे आम्हाला तिथल्या नकाशा दाखवण्यात आलं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे करण्यात येणार आहेत। दुसरं काम म्हणजे कुंडलिका नदीच्या काठावरील पूर संरक्षक भिंत। कुंडलिका ही रोह्याची जीवनवाहिनी आहे, पण पावसाळ्यात तिचं रुद्र स्वरूप धारण होताना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणूनच नागरी वस्त्यांना धोका निर्माण होतो, जीवनामध्ये खूपच अडचण होते। या भिंतीमुळे वस्त्या सुरक्षित राहतील, जमिनीची धूप थांबेल आणि नदीकाठी स्वच्छ राहील। या सगळ्यांच्या नियोजनामध्ये यामुळे याचं काम केलेलं आहे। तिसरं काम आहे कुंडलिका नदी संवर्धन गार्डन मध्ये, जे की आपण अतिशय सुंदररित्या शिवसृष्टी शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं आणि स्वराज्याच्या संकल्पनेचं हे प्रतीक मुंबईच्या प्रसिद्ध सर जे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी साकारलं आहे। हे केवळ शिल्प नाही, येणाऱ्या पिढ्यांसाठी एक प्रेरणास्थान असणार आहे। आणि चौथं काम म्हणजे खाऊ गल्ली। कोकणची खाद्य संस्कृती ही कोकणची स्वतंत्र ओळख आहे। सोलकढी, उकडीचे मोदक, नारळ तांदळाचे पदार्थ, मासळीचे पदार्थ, तसेच आंबा आणि फणसाचे विविध अलीकडे नवीनच वेफर्स वगैरे निघालेले आहेत, त्यांच्या पापड्या निघालेल्या आहेत। त्या सगळी अस्सल कोकणी चव आता पर्यटकांना मिळणार आहे आणि चाखायला मिळणार आहे, यामतीच बळ मिळणार आहे।
स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे ब्लड बँकेचे आधुनिकीकरण करण्याचा देखील शुभारंभ आज आपण केला आणि ही ब्लड बँक अशी एक स्वतंत्र महाराष्ट्रातली पहिलीच ब्लड बँक आहे, याचं नक्कीच आपल्या सर्वांना कौतुक आहे. यात पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि दादांच्या नंतर आज पहिल्यांदाच रोह्यामध्ये आलेले आहे. मन अतिशय भावनिक झालेलं आहे, कारण याच्यापूर्वी आदरणीय दादांशिवाय त्यांचे परममित्र आदरणीय सुनील तटकरे यांनी कार्यक्रम घेतलेलेच नव्हते आणि आज त्यांनी तोच पायंडा मलाही इकडे बोलवून पुढे तसाच सुरू ठेवलेला आहे. आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन झालेलं आहे आणि मी कार्यक्रम केलेला